शुभ सकाळ. सकाळच्या शुभ प्रसंगी आपण पाहूयात, महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शिर का कापले. जसे आपण सर्व जाणतो की शंकर, महादेव, महेश, उमापती असे भगवान शिवाचे अनेक नावे आहेत. तसे शंकराला प्रलयंकर असेही म्हटले जाते आणि त्यांचे कार्य विश्वाचा नाश करण्याचेही आहे. दानव अनेक वेळा भगवान शिवाच्या क्रोधाचे बळी ठरले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एकदा भगवान शिवाने रागाच्या भरात स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शिर कापले होते. तर या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. पंडित इंद्रमणी घनशाल सांगतात की दक्ष प्रजापती हा ब्रह्मदेवाचा पुत्र आणि माता सतीचा पिता होता आणि सतीचा पिता असल्याने ते भगवान शिवाचे सासरेही होते. दक्ष यांना माता सतीचा भगवान शिव सोबत झालेला विवाह आवडला नाही. त्यामुळे त्याने लग्नानंतर तिच्याशी असलेले सर्व संबंध संपवले होते. एकेकाळी माता सती आणि भोलेनाथ कैलासावर बसले होते. तेव्हा कुठून तरी त्यांना माहिती मिळाली की राजा दक्षाने आपल्या महालात एक मोठा यज्ञ आयोजित केला आहे, ज्यामध्ये सर्व देवी, यक्ष, गंधर्व इत्यादींना आमंत्रित केले होते. आमंत्रण न मिळाल्याने माता सती थोडीशी संकोचली आणि प्रकरण हाताळण्यासाठी शिवाला म्हणाली, मुलीला वडिलांच्या घरी जाण्याचे आमंत्रण कधीपासून हवे होते. वडिलांनी विधी ठेवला आहे आणि त्यांना माहेरी जाऊन खूप दिवस झाले आहेत, म्हणून मी माझ्या माहेरच्या घरी जाईन. भोलेनाथाच्या समजुतीनंतरही सती राजी झाली नाही आणि राजा दक्षच्या घरी पोहोचली. तसेच तिथे गेल्यावर सतीने बघितले की विष्णू, ब्रह्मदेवांसह सर्व देवतांचे आसन होते, पण कुठेही शिवाचे नाव नव्हते. त्यामुळेच राजा दक्षनेही सतीचा गैरवापर केला. त्यामुळे माता सतीने हवनकुंडात उडी मारून प्राणत्याग केला. जेव्हा भगवान शिवाला हे कळले तेव्हा त्यांच्या रागाला पारावार राहिला नाही. यानंतर यज्ञस्थळी भगवान शिव प्रकट झाले. माता सतीचे जळलेले शरीर पाहून भगवान शिवाच्या क्रोधाचा ज्वालामुखी राजा दक्षावर उफाळून आला. त्यामुळे भगवान शिवाने त्यांचे शिरच्छेद केला. त्यानंतरही भगवान शिवाचा राग शांत झाला नाही आणि माता सतीच्या जळलेल्या देहासह ते पृथ्वीवर फिरू लागले. त्यामुळे त्यांचा क्रोध वाढतच गेला. हे पाहून भगवान श्रीहरींनी आपले सुदर्शन चक्र आपल्या मागे सोडले आणि सुदर्शनने सतीचे एक एक अवयव कापण्यास सुरुवात केली. माता सतीचे अवयव पृथ्वीवर पडलेल्या 52 ठिकाणी 52 शक्तिपीठांची स्थापना करण्यात आली, जी आजही श्रद्धेचे स्रोत आहेत.